एक मोठी बातमी टिटवाळ्यातील ड्रग्ज रॅकेट प्रकरणी आरोपी अश्विनी पॉल हिला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कल्याण ग्रामीण पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई। अश्विनी पॉल मुंबईतल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये 2 महिन्यांपासून फरार होती। पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तिच्या घरावरती छापा टाकला आणि छापेमारीत 5 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आले कुठून याचा तपास आता सुरू केलेला आहे। मुंबई पोलिसांना चकवा देत टिटवाळामध्ये एका भाड्याच्या रूममध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेला एएनसी टीम आणि टिटवाळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। मी सध्या उभा आहे त्याच पद्मावती रॉयल इमारतीमध्ये। याच इमारतीच्या 7व्या मजल्यावर 705 रूम नंबरमध्ये ही महिला राहत होती। अश्विनी पॉल असं या महिलेचं नाव होतं। ही 2 महिन्यापूर्वी तिने एक कारवाई केली होती आणि त्या कारवाईमध्ये ड्रग्जच्या कारवाईमध्ये ही महिला जी आहे ती मुख्य आरोपी होती आणि 2 महिन्यापासून ती मुंबई पोलिसांना चकवा देत या इमारतीमध्ये 7व्या मजल्यावरती राहत होती। त्यावेळेला ही माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर एएनसी टीमने कल्याण ग्रामीण पोलिसीच्या मदतीने या ठिकाणी कारवाई केली व तिला ताब्यात घेतले व तिच्या घराची झडती घेतली असता 2 किलो 300 ग्राम ड्रग्ज एमडी ड्रग्ज जो आहे तो जप्त केलेला आहे। विशेषतः पाहायला गेलं तर 5 कोटीपेक्षा जास्त रक्कमेचा ड्रग्ज जो आहे तो जप्त पोलिसांनी केलेला आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, टिटवाळा।